आणि यापुढची बातमी नागपूरमधून आहे। नक्षलवाद्यांनी आता भरतीसाठी एक मोठा ॲक्शन प्लॅन आखलेला आहे। पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार राज्यातल्या 5 प्रमुख शहरातील झोपडपट्ट्यांमधील तरुणांना या नक्षलवाद्यांनी टार्गेट केलंय। या तरुणांचं झोपडपट्ट्यामध्ये जाऊन ब्रेन वॉश केलं जात आहे। जंगलामधल्या नक्षलवादाला स्थानिकांचा पाठिंबा मिळत नसल्यानं नक्षलवाद्यांनी हा एक मास्टर प्लॅन आखल्याचं बोललं जातंय। आपल्यासोबत अँटी नक्सल ऑपरेशन्सचे स्पेशल आयजी संदीप पाटील सर आहेत। सर, झोपडपट्टीमधील मुलांना हे टार्गेट करत आहेत का आणि त्यांचा ब्रेन वॉश केला जात आहे का? अलीकडील काळात असे काही इंटेल आपल्याकडे आले आहेत का? जे आपल्याकडे जे काही गोपनीय डॉक्युमेंट्स वगैरे मिळालेले आहेत तर त्यामध्ये आपली ज्या राज्यातील 5 शहरं आहेत, जे मुंबई आहे, नागपूर आहे, नाशिक, पुणे, गोंदिया या शहरामध्ये त्यांनी मान्य केलेलं की त्यांचं अर्बन नेटवर्क चांगलं मजबूत आहे आणि विशेषतः जो त्यांचा टार्गेटेड जो क्लास आहे किंवा जो टार्गेटेड रिक्रुटमेंटसाठी जो टार्गेटेड वर्ग आहे तो जो लोअर सोशल इकॉनॉमिक ग्रुप आहे, जिथं प्रॉब्लेम्स आहेत, गव्हर्नमेंट विरुद्ध थोडं गरिबी असल्यामुळे रोष असू शकतो, तर जो झोपडपट्टी एरिया आहे, फॉर मुंबईमध्ये मानखुर्द आहे, ठाण्याचा एरिया आहे, पुण्याचा एरिया आहे किंवा नागपूरचा एरिया आहे, आपल्या इकडं इंदोरा वगैरे, तर अशा ठिकाणी त्यांचं नेटवर्क खूप ॲक्टिव्ह आहे। स्पेशली जे लोअर सोशल इकॉनॉमिक ग्रुप आहे, झोपडपट्टी एरिया आहे, की ज्या मुलांचा थोडासा गरिबीमुळं किंवा घरातल्या प्रॉब्लेम्समुळं रोष असतो किंवा एक निगेटिव्ह मेंटॅलिटी असते, त्यांच्या त्या निगेटिव्ह वृत्तीला कॅपिटलाइज करून शासनाच्या विरोधात भडकावून त्यांना कसं हे रेव्होल्युशनसाठी प्रेरित करणं हा त्यांचा फोकस राहिलेला आहे, की जेणेकरून ज्या अशा संघटना आहेत किंवा जशा अशा ऑर्गनायझेशन्स आहेत की जे वेगवेगळ्या एक लोकांच्या हित साठी आम्ही लढतोय असं दाखवून ॲक्च्युअली माओवादी विचारसरणीचा प्रसार प्रचार करतायत, अशा 34 संघटना आमच्या रडारवर आहेत आणि निश्चित त्याविरुद्ध कारवाई केली जाईल। सर, ही जी पूर्ण प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये 5 शहरांचा उल्लेख जे काही डॉक्युमेंट्स आपल्या हाती लागले त्याच्यामध्ये आहे, तर या 5 शहरांना तिथून तरुण रिक्रूट करण्याच्या अनुषंगानेच त्यांनी टार्गेटेड ठेवलं आहे की इतर प्रकारचाही काही धोका या 5 शहरांमध्ये होऊ शकतो? निश्चित ॲक्च्युली अर्बन माओइझमचं 2 टास्क असतात। एक मोबिलायझेशन टास्क आहे, जे लोकांना सतत शासनाविरुद्ध किंवा करंट जे आपलं लोकशाही आहे, संविधान याच्या विरुद्ध उठाव करणं किंवा त्याच्या विरोधात किंवा ह्या प्रणालीत तुम्हाला न्याय मिळू शकत नाही असं एक लोकांना समजावणं। आणि दुसरं एक मिलिटरी टास्क असतं अर्बन माओइझमचं, त्यामध्ये मग ज्या सुरक्षा यंत्रणा आहेत त्यांच्या गोपनीय माहिती काढणं, त्यांच्यामध्ये इन्फिल्ट्रेट करणं, परत लॉजिस्टिक सपोर्ट आहे, जे जंगलामध्ये जे लढत आहेत त्यांना जो काय सगळा लॉजिस्टिक हे लागतो तो, परत ऑर्डिनन्स किंवा शस्त्र सप्लाय करणं की वेगवेगळ्या सोर्सेसकडून काही आपल्याला शस्त्र मिळत आहेत का किंवा अम्युनेशन मिळतं आहे का हे करणं। आणि त्याचबरोबर जे त्यांचे कॅडर आहेत इंटिरियरमधले त्यांना मेडिकल ट्रीटमेंटसाठी म्हणजे शहरामध्ये आले आणि सेफ डेम्स काही बाकीचे काही मीटिंग्स असतात जंगलामधल्या आणि शहरामधल्या लिडरशिपमधलं कोऑर्डिनेशन करण्यासाठी ज्या बैठका होत्या त्यांनी जे डेन बनवलेले आहेत त्या ठिकाणी त्या बैठका येतात। अशा म्हणजे कॉम्प्रिहेन्सिव्ह एजेंडा ठेवून ते शहरामध्ये काम करतात। कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह रजत वसिष्ठ, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।